याचं भरीत तयार झालेलं आहे। हे भरीत तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा ब्रेड बरोबर सुद्धा खाऊ शकता। मी सांगितलेल्या खानदेशी पद्धतीने नक्की बनवा वांग्याचं भरीत। आज मी तुम्हाला खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत बनवून दाखवणार आहे। भरतासाठी ही 2 वांगी घेतलेली आहेत। ही वांगी मी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण ही वांगी भाजून घेऊया। त्यासाठी मी गॅस चालू केलेला आहे। गॅसची जी फ्लेम आहे ती लो आहे। त्या लो फ्लेमवर मी ही दोन्ही वांगी भाजून घेणार आहे। ही वांगी आपण सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घेणार आहोत। ही वांगी भाजताना त्याला मधून मधून असं गोल फिरवत राहायचंय आणि वांगी भाजून घ्यायची। वांगी भाजून झालेली आहेत। मी गॅसही बंद केलेला आहे। आता आपण ही वांगी एका ताटामध्ये घेऊया। वांगी थंड होण्याची वाट पाहूया। थंडही झालेली आहेत। आता आपण ह्याच्यावरचं हे पूर्ण काळं झालेलं त्याचं टर्पल काढून टाकणार आहोत। वांगी आपण पूर्ण साफ करून घेतलेली आहे। आता आपण ही वांगी आतमध्ये अशी व्यवस्थित पाहून घेऊया। बऱ्याच वेळा आतमध्ये वांगी किडलेली असतात म्हणून त्याची पाहून घ्यायची व्यवस्था। आता आपण त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार लाल तिखट टाकणार आहोत, चवीनुसार मीठ, 4-5 लसूण पाकळ्या बारीक चेचून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडंसं गरम केलेलं तेल। त्याला व्यवस्थित हातानेच मिसळून घ्यायचं। त्याला व्यवस्थित मिसळून झालेलं आहे। वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। मी सांगितलेल्या पद्धतीने आपणही वांग्याचं भरीत बनवा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।